नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षणमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय आहे भूगोल आणि त्यामधला 6वा धडा जो आहे भूमी उपयोजन या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधी तुम्ही हा धडा व्यवस्थित वाचून घेतला असेल तर चला आपण या धड्याच्या स्वाध्यायामध्ये जे जे काही प्रश्न उत्तरं दिली आहेत ती डिस्कस करूयात. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला असेच तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे जे स्वाध्यायाचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला सुरुवात करूयात. आपला प्रश्न पहिला, खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा. आणि यामध्ये खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही आणि उत्तर आहे अयोग्य. आणि बरोबर जे विधान आहे ते कसं आहे, खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग आहे. प्रश्न आ, केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात आणि हे सुद्धा विधान आहे अयोग्य. केंद्रीय व्यवहार विभागात दुकाने, बँका, कार्यालये असतात. ई, नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यांसाठी वापरले जाते आणि हे विधान आहे योग्य. उत्तरामध्ये आपण योग्य लिहिलं. पुढचा प्रश्न ई, ग्रामसेवक 7/12चा उतारा देतो. तर हे विधान आहे अयोग्य, कारण 7/12चा उतारा हा तलाठी देत असतो. तलाठी 7/12चा उतारा देतो. प्रश्न, ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला जास्त जमीन असते आणि उत्तर आहे, हे विधान आहे अयोग्य. ग्रामीण प्रदेशात निवासी क्षेत्राला मर्यादित जमीन असते. पुढचा प्रश्न बघा, उतारा क्रमांक 7 हे अधिकार पत्रक आहे आणि हे विधान आहे योग्य. मग उत्तरामध्ये आपण योग्य असं लिहिलं. पुढे ए प्रश्न, उतारा क्रमांक 12 हे फेरफार पत्रक आहे. तर हे विधान चुकीचं आहे, त्यामुळे आपण उत्तरामध्ये अयोग्य असं लिहिलं. आणि विधान योग्य विधान कोणतं आहे, उतारा क्रमांक 12 हे पीक पाहणी पत्रक आहे. फेरफार पत्रक नसून ते पीक पाहणी पत्रक आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. दुसरा प्रश्न, भौगोलिक कारणे लिहा आणि यामध्ये प्रश्न, नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते का? याचं काय कारण आहे ते बघा उत्तरामध्ये. पहिला, लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. दुसरं, या सेवा पुरवण्यासाठी वापरण्यात आलेली शहरातील जमीन किंवा क्षेत्र म्हणजेच सार्वजनिक सेवांचे क्षेत्र होय. म्हणजेच लोकांना सेवा पुरवण्यासाठी जी जमीन वापरली जाते त्याला सार्वजनिक सेवा क्षेत्र म्हणतात. तिसरं बघा मुद्दा, रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी सुविधा पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात समावेश होतो. सार्वजनिक सुविधा क्षेत्रांमुळे पुरवल्या जाणाऱ्या सेवांमुळे समाज कल्याणात भर पडते. अशा प्रकारे नागरी भागांमध्ये
सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. तर हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न. प्रश्न, शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेत जमिनी मालमत्तेचीही नोंद ही केली जाते. आता या पाठीमागचं कारण बघा. उत्तर, प्रश्न पहिला, शेत जमिनीच्या नोंदीप्रमाणेच बिगर शेत जमिनी मालमत्तेची नोंद मिळकत पत्रिकेच्या माध्यमातून केली जाते, म्हणजे त्याची नोंद केली जाते. दुसरं, मिळकत पत्रिकेच्या माध्यमातून मालकी हक्क व क्षेत्रफळ दर्शविणारा दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. म्हणजे ज्या बिगर शेत जमिनीचा ज्याची त्यावरती मालकी हक्क आहे किंवा जे जे काही क्षेत्रफळ आहे हे दाखवणारा दस्त हा नगर भूमापन विभागातून मिळतो. यात खालील माहिती असते. त्यामध्ये सिटी सर्वे क्रमांक असतो, अंतिम प्लॉट क्रमांक असतो, त्यानंतर कराची रक्कम असते, त्याबरोबर मिळकतीचे क्षेत्रफळ किती आहे ते असतं, वहिवाटीचा हक्क इत्यादी माहिती त्यातून आपल्याला त्या दस्तातून मिळते. अशा प्रकारे शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणे बिगर शेतजमीन मालमत्तेचीही नोंद केली जाते. ई प्रश्न, भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. कसे, काय कारण बघा. उत्तर, पहिला पॉइंट, शेतजमीन, माळरान या प्रकारातील भूमी उपयोजन एखाद्या देशात जास्त असेल तर अशा देशाचा समावेश विकसनशील देशामध्ये होतो. म्हणजे ज्या देशामध्ये शेतजमीन आणि माळरान यासाठी भूमी उपयोजन केलं असेल तर तो देश कसा, विकसनशील देश. आणि दुसरं बघा पॉइंट, औद्योगिक क्षेत्र, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र, मनोरंजनाचे क्षेत्र या प्रकारातील भूमी उपयोजन एखाद्या देशात जास्त असेल तर अशा देशांचा समावेश विकसित देशांमध्ये होतो. अशा प्रकारे भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. चला पुढचा प्रश्न बघूयात विद्यार्थ्यांनो. त्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि असेच स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा. आणि ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्वाची असते. तर बघा याचं उत्तर. पहिलं, ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. दुसरा पॉइंट, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते, म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्वाची असते. खूप सोपं उत्तर आहे. उत्तर सोपं आहे त्याचबरोबर हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. 2 मार्क्सला हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न आ, भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. आता यासाठी आपण ग्रामीण भूमी उपयोजनावर आणि नागरी भूमी उपयोजनावर असे 2 याचे घटक आपण बघूयात, परिणाम करणारे घटक. तर यामध्ये उत्तरामध्ये पहिला पॉइंट घेऊयात, ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक. ओके, तर त्यामध्ये पहिला बघा, हवामान, मृदा, जमिनीच्या उताराचे स्वरूप, सरकारी धोरण, नैसर्गिक साधन संपत्ती आणि जलसिंचनाच्या सुविधा इत्यादी घटक ग्रामीण भूमी उपयोजनावर परिणाम करतात. आता म्हणजेच काय, उदाहरण. तर दुसरा पॉइंट उदाहरण आहे, तीव्र उताराच्या जमिनीचे निवासासाठी उपयोजन केले जात नाही. तर तीव्र उताराचं जर असेल तर इथं निवासासाठी, राहण्यासाठी ते योग्य होत नाही. अशा जमिनींचे पायऱ्यांच्या शेतीसाठी उपयोजन केले जाते. ठीक आहे, हे झालं ग्रामीण भागासाठी. नागरी भागासाठी बघा, नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती, त्याचबरोबर गृहनिर्माण धोरणा, वाहतूक मार्ग म्हणजे रस्ते, औद्योगिकरण म्हणजेच MIDC,
वाहतूक मार्ग, व्यापार, भूक्षेत्राचे स्थान, त्याचबरोबर क्रीडांगण म्हणजे काही मैदानी, सरकारी धोरण इत्यादी घटक नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करतात. फॉर एक्झाम्पल, दुसऱ्या पॉइंटमध्ये आपण उदाहरण देतोय. सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानक, बाजारपेठा यांपासून जवळचे स्थान असणाऱ्या भूक्षेत्राचे सेवा क्षेत्रातील उद्योगांसाठी जास्तीत जास्त उपयोजन केले जाते. म्हणजे ज्या थ्रू आपल्याला सर्व्हिस जास्त मिळते असे जे उद्योग आहेत यांच्यासाठीचं भूमी उपयोजन केलं जातं. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर हे आपण अशा पद्धतीनं दिलं आहे. आता विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न ई. ग्रामीण व नागरी भूमी उपयोजनातील फरक स्पष्ट करा. तर आपण त्याच्यावरती परिणाम करणारे घटक बघितले, तर आता त्यामधला फरक बघायचा आहे, ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनातील फरक. आणि हा प्रश्न आहे इम्पॉर्टंट, सो इथे मी IMP लिखते फॉर 2 मार्क्स. ओके, चला उत्तर बघूयात. ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. पहिला पॉइंट, ग्रामीण भागातील भूमीचे मर्यादित कारणांसाठी उपयोजन केले जाते आणि नागरी भागातील भूमीचे विविध कारणांसाठी उपयोजन केले जाते. दुसरं, ग्रामीण भूमी उपयोजनाचा आकृतिबंध हा साधा असतो, नागरी भूमी उपयोजनाचा आकृतिबंध जटिल असतो. तिसरं, ग्रामीण भूमी उपयोजनात शेती क्षेत्राला खूप महत्त्व दिले असते किंवा महत्त्व असते आणि नागरी भूमी उपयोजनात निवास क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्र यांना खूप महत्त्व असते. पुढचा आहे ई प्रश्न. 7/12 उतारा आणि मिळकत पत्रिका यातील फरक स्पष्ट करा. तर बघा, 7/12 उतारा आणि मिळकत पत्रक, त्यामधला पहिला पॉइंट, शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत 7/12 दिला जातो आणि शासकीय नगर भूमापन विभागामार्फत मिळकत पत्रिका दिली जाते. आणि दुसरं, 7/12 उतारा अप्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवतो आणि मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते. विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर हा स्वाध्याय इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.